संध्याकाळी 2 वेळा त्या मंदिराची आरती पूजा करतात, साफसफाई करतात, असा नियम आम्ही तिथे लावून दिलेला आहे. म्हणजे कोणाला कंटाळा यायचं काम नाही. नंबर केव्हा लागतो? 3.5-4 महिन्यानंतर एकदा नंबर लागतो. तर ते अतिशय प्रेमाने आनंदाने देवाची पूजा करत असतात. बघा, आपल्याला फक्त देखादेखी करायची नाहीये. आपला हिंदू धर्म जो आहे ना फार श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये बंधनं नाही, काहीच नाही. इतर धर्मीय बघा, त्यांनी किती सक्ती केलेली की हे करावंच लागेल, ते करावंच लागेल, असं करावं लागेल. पण आपल्या धर्मामध्ये इतकं सरळ दिलेलं आहे, तरी आपण देवाला विसरून जातो. म्हणून निरंतर ध्यान देण्याचं लागलं पाहिजे. तुम्ही कॉलनीचे मिळून मिटिंग घ्या, तुमचं चांगलं चाललेलं आहे. मिटिंग घ्या आणि ठरवून द्या की महिन्यातलं किंवा 2 महिन्यातलं 3 महिन्यातलं एकाचा नंबर येईल आणि मंदिराची सेवा अर्चना पण चांगली होईल आणि भक्तिभाव आपला त्या ठिकाणी जागा राहील. सांगायचं काल एवढंच होतं मला की मनुष्य आता कसा बनलेला आहे. मनुष्य आपण आता प्रत्येक व्यक्ती ज्याचा त्याचा स्वार्थ पाहण्यामागे लागलेला आहे. आपलं चुकलंही त्याच्यामध्ये. ही चूक आहे कली काळाची आहे. हा कलीचा काळ असा आहे, हा स्वार्थ धरायला लागतो. क्षणामध्ये बुद्धी भ्रष्ट करत असतो. म्हणून नीट लक्षात घ्या, कधी कोणाची चप्पल घालू नका, कधी कोणाचे कपडे घालू नका, कधी कोणाची वस्तू घालू नका. भागवत म्हणत आहे, परीक्षिताने दुसऱ्याचे तोप घातला आणि काय झालं, सर्वनाश झालेला आहे. आणि म्हणून संघ पासून थोडंसं दूर राहायचं आहे. जगाचा विचार आपण करायचा नाही. भगवंत जगाचा विचार करणाऱ्या आरतीमध्ये आपण पाहतो आणि म्हणून आपल्याला फक्त आपला उद्धार करायचा आहे. या उद्देशाने ही कथा आपण ठेवलेली आहे. आणि म्हणून एक संतांनी भजन गायलेलं आहे, सुंदर भजन. काय म्हटलेलं आहे तो?